माझ्या मुलाने बघा काय चाळे केले, इडलीचं रवण होतं माझ्याकडे, तर बघा त्याने काय चाळे केले मस्तपैकी. तर छोटे छोटे आप्पे काढलेले होते आणि त्याला भूक लागलेली होती त्याच्यासाठी, आणि इडलीचं रवण टाकलेलं होतं, तर त्याला खूप आनंद झालेला होता. तर त्याने बघा काय केलं, हे असं छोटे छोटे आप्पे काढले. आपण त्याला उत्तप्पा म्हणतो, आप्पे पण नाही म्हणू शकत, उत्तप्पा म्हणतो. असं तो येडेचाळे करत बसलेला होता, बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून त्याने त्याचा चेहरा झाकलेला होता. त्याला माहितीच नव्हतं की मी त्याचा व्हिडिओ काढते त्याच्यासाठी, आणि त्याला जाम खुश झालेलं होतं, कारण भरपूर दिवसांनी त्याला इडली सांबार खायला मिळणार होता त्याच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार, कसे तुम्ही सगळ्याजण. माझ्या अगदी कोळत्यांच्या मैत्रिणींचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते ना, व्हिडिओला सुरुवात करते. तर मी काय केलेलं होतं ना, इडलीचं रवण पिच्यात घातलेलं होतं, म्हणजे मिक्सरमध्ये तळून सुद्धा. तर मला वाटलं काही फुकणार नाही, पण खूप छान फुकलं. साईडला मी काय केलं ना, शेवगाच्या शेंगा होत्या सांबार बनवण्यासाठी, तर मी त्या साईडला शिजवून घेतल्या, कारण मी सांबार भाजीमध्ये नाही शेवगाच्या शेंगा शिजवत नाही, तर मग त्या पूर्ण कारा होऊन जातात आणि खायला काही मजा येत नाही. आणि मग ही सांबार भाजी मी काय केली, कापून कुपून मस्तपैकी पाण्यामध्ये तिला स्वच्छ पाण्याने मीठ टाकून धुवून घेतली, कारण मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जीवजंतू जे असतात ते मरून जातात. आपण सांबार भाजीवाल्यांना काही पण मागितलं ना, तर ते सांबार भाजी मागितलं ना ते बरोबर देतात. त्यानंतर मी काय केलं ना, इडलीचा एक भाग बनवून घेऊन या, कारण की ना कसं आहे ना, एक भाग बनवला ना की मुलांना भूक लागली ना की मुलं बरोबर मग खायला बसतात, तशी आपले 2-3 भाग होऊन जातात. पटापट पटापट मी तेल लावून ते साचे जे असतात ते ठेवले, आणि ते ठेवायची तयारी केली मी पटापट पटापट. आणि ना तुम्हाला 3 ते 4 ह्या टाईममध्ये डेली व्हिडिओ येणार आहे. एक लाईव्ह विथ स्वाती या चॅनलवरती, एक रिमाली इंगडे या चॅनलवरती. एक दिवसाआड येणार आहे तुम्हाला व्हिडिओ, तर त्याच्यासाठी एक दिवसाआड येतील किंवा नेहमी पण येतील, कारण की आता आपल्या त्योहार पण चालू होत आहे, त्याच्यासाठी ते पण व्हिडिओ मला तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यासाठी आपली गुरुपौर्णिमा येत आहे, स्वामी समर्थ महाराजांची. तर गुरुपौर्णिमेनिमित्त पण आपल्याला काय काय सेवा करायची त्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास. तो पण व्हिडिओ नक्की बघचा, माझा येईल 2-3 दिवसामध्ये तो पण व्हिडिओ. तर मी काय केलं ना, पहिले इडली बनवून घेतली, एक भाग बनवून घेतला, साईडला ठेवला. शिजला की नाही शिजला त्याला बघून घेतलं. त्यानंतर तुरीची डाळ धुवून घेतली, तुरीच्या डाळमध्ये मग ही सांबार भाजी शिजवायला टाकली. त्याच्यामध्ये मग मी काय केलं ना, थोडीशी हळद टाकली. हळद, लाल मिरची पावडर हे सगळं टाकून त्याच्यामध्ये थोडं याच्यात टाकायचं, थोडं काही फोडणी देताना टाकायचं. मी कांदा पण चिरून घेतला, मग कांदा पिंदा सगळं मी त्याच्यातच टाकून दिलेलं होतं, कारण मस्तपैकी पकलं जातं ते, आणि त्यानंतर आहे ना मग छान स्वाद लागतो त्याचा पण. नाही तर कांद्यानं काव लागतो. त्यानंतर मग मी हळद टाकली, हळद टाकल्याच्यानंतर बघू शकता लाल मिरची पावडर टाकली, आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण टाकायचं. थोडंसं मीठ टाकलं मी. आणि त्यानंतर मी काय केलं ना, साईडला ना चिंचेचं पाणी फ्रिजत घालून ठेवलेलं होतं, मतलब सांबार झाला की सगळ्या सांबाराचं हे करेल तेव्हा मी टाकेल. तर त्याच्यासाठी साईडला मी काय केलं ना, ही ना कोथिंबीर आहे, म्हटलं सगळी तयारी करून ठेवूया. मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं ते खोबरं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं. हे बघा आपली इडली बनवून झालेली होती. तर इडलीचा साचा मी माझ्या मैत्रिणीचा आणलेला होता, माझ्या मैत्रिणीच्या साच्यामध्ये मी इडली केलेली होती. बघू शकतात घरच्या मिक्सरमध्ये वाटलेलं रवण होते आणि खूप छान फुकलं. आता मी नेहमी रेडीमेडच आणते, पण म्हटलं ट्राय करून घेऊया. आणि मला काही फुकणार नाही, कारण भरपूर लोक म्हणत होते की काही पावसाळ्याचं फुकत नाही, पण फुकलं मस्तपैकी. मग मी इडली काढायला सुरुवात केली. फक्त चूक अशी चालेल की उडदाची डाळ थोडी जास्त चालेल. जर तुम्ही 1 किलो तांदूळ घेत असणार तर 1 पावला पण कमी तुम्ही उडदाची डाळ घ्या, म्हणजे इडलीचं रवण खूप छान लागतं ना, इडली पण खूप सॉफ्ट लागतं. मी काय केलं ना, 1 किलो तांदळाला आहे ना 1 पाव उडदाची डाळ टाकली त्याच्यासाठी. त्यानंतर आहे ना मग मी काय केलं ना, मस्तपैकी इडलीचं परत करायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही, इडलीचे करायला सुरुवात केली मी, बघू शकता तुम्ही. आणि मग आहे ना परत बनवायला सुरुवात केली. म्हटलं पहिले केलं ना आपण ना तर काही वाटत नाही, कारण की मग नंतर आपल्याला भारी जात नाही. मग सांबार माझ्या तिकडं थंडावायला ठेवलेला होता मी कुकरमध्ये. तशी मी काय केलं, 3-4 हे पातेले इडलीचे साचे काढून घेतले. त्यानंतर मग मी काय केलं ना, कढईमध्ये मस्तपैकी याला फोडणी वगैरे दिली, आणि याला पण फोडणी द्यायची. नंतर मी तुम्हाला सांगते आयडिया काय करायची. मग आपल्याकडे ते गरम मसाले असतात ते एकत्र टाकले मी त्याच्यामध्ये. थोडासा कांदा टाकलेला होता, आणि काही माझ्याकडे खोबऱ्याचा किस होता तो पण टाकला मी. आणि साईडला सांबार भाजी शिजवून ठेवलेली होती ती पण टाकली. बघू शकतात आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता, तुम्हाला पातळ हवं आहे का गरम हवं आहे. आता माझ्याकडे खोबरं कमी होतं म्हणून मी डाळ थोडी जास्त टाकलेली होती, नाही तर डाळ कमी टाकायची. आणि खोबऱ्याचा खीस, शेंगदाणे, चण्याची डाळ, उडदाची डाळ हे सगळं वाटून टाकायचं मिक्सरमध्ये. हे बघा साईडला चिंचेचं पाणी होतं, सगळ्या शेवटून मी चिंचेचं पाणी टाकलं, कारण की ना सगळ्या सुरुवातीला टाकलं ना तर मग ते सगळं काय होतं ना, आंबट जास्त होतं, त्याच्यासाठी मी सगळ्या शेवटून चिंचेचं पाणी टाकलेलं होतं. बघू शकता. आणि मुलांना भूक लागलेली होती म्हणून मुलं खायला मागत होते, कारण की ना आम्हाला काय झालं ना, दिवस करता करता आता ते मुलाने आप्पे काढलेले होते, मग आम्हाला त्याच्यानेच पोट भरून गेलेलं होतं. मग मी काय केलं ना, संध्याकाळी करायला सुरुवात केलेली होती. हा व्हिडिओ आहे कालचा.
म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा बुधवारचा, तर त्याच्यासाठी तर बघू शकतात. तर मी काय केलं ना, म्हटलं जाऊ द्या आता दुपारपर्यंत तर आपण आपे खाल्ले मुलाने काढलेले, तरी पण माझं रवण बघू शकतात 1 किलो तांदळाचं रवण उरलेलं होतं खूपच. तरी पण आम्ही दुसऱ्या दिवशी केला, आज परत आम्ही त्याचे चाळे करत बसले, ठोसे वगैरे काढत बसले. त्यानंतर मग मी बघू शकतात कढईमध्ये ना लाल मिरचीचा तडका देऊन त्या परत कढईला तेलाचा तडका मारला. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.